करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, कोकणातले दोन शेजारी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. एक आहेत वादी, दुसरे आहेत प्रतिवादी, आणि त्यांच्यात अडकलाय आपला खूल देवडूड. बघूया तिकडे काय धमाल घडते ते. शांतपणे मारामारी करा. ज्या चौकात तमाशे किती होया. मी उभा कापताय की नाही बघतो. आज चला, आज उभा कापाय. आज चला जाऊया, आज जाऊया. काहीतरी हायसर शॉट मिळूच ना, आज जाऊया आपण. चल आज मारता. ए मोऱ्या बाहेर ये, बाहेर ये. काय कशा बॉम्बलतास हो? बघ, तुका बोललो होतं ना मेलो डरपो का कसा बाईचं रूप घेऊन येलो बघ. अरे मारीच मी याला भाऊजी तू काय डोका बिका फिरलाय काय तुमचा? अहो मी असं रसिका मोऱ्यांची बायको. असं काय बोलवते? थांबा बोलवते. वा लवकर यावा. इथं मेलो खांडेकर इलो. कोण हाय? ज्यानं माझ्या काळजाच्या तुकड्याला छेडलेला आहे. इथं मेलो खांडेकर. खांडेकर? तुझा नावच मला सांगतय. खांडेकर ये पुढे. आता तुला दाखवतो. या पुढं. मेल्या तुझ्या काळजात छेडू का? माझ्या एवढी वाईट वेळ येईल या? तू मेलस. काय मेलस? हा? माझ्या दारात कशाला आलायस? माझे पेरू खळत. पेरू? माझ्या झाडाचे पेरू किती चोरलास तू? मी? मग कुणी चोरला? काल रातच्याला माझ्या झाडात 16 पेरू होतं. हा. आज सकाळच्याला जाऊन बघते तर फक्त 10 रवलं. हा. 6 पेरू हरवलं. मग त्या तुझ्या पेरू ना एकटाच कशाला सोडतोस वसाडिया? तू झोप ना त्या झाडावर जाऊन. मी तुझं पेरू चोरलेलं नाही आहे. याला तुझ्या विनोदाकडे कोयता लावतो. अरे माका सांगता हा. तू पोपटासाठी चोरलास ते पेरू? माझ्या पोपटाचं काय? माझ्या पोपटाला भलता सलता बोलू नको. अरे तुझं पोपट मेला नालायक एवढं हा? काय? मी बाजारात जात होत. हा? तो पोपट माझ्याकडे बघून काय बोललो माहितीये? काय? ए खांडेकर 2 मिरच्या घेऊन ये. हा? मेल्या तुझ्या पोपट ए बघ आता कायता बघ. ओ मोऱ्यानू, काय रे? मला तुमचा पोपट काय बोलल्या माहितीये? कायदा? आतीच्या खंडाला. असा बोलला? हा. वलका स्वतःला. ओ प्राणी सुद्धा तुमच्याकडे बघून गाणी म्हणतात. म्हणजे किती छान दिसता वाय तुम्ही. लाजतस काय? लाजू गेलीस है? लाजतस काय? मेली खरं वाटलं हा, नाही- मोऱ्या, काय? मका आत्ताच्या आता 6 पेरूची भरपाई दे. तुला काय वाटतं? हा, मी तुझा पेरू चोरलाय? तू चोरलास. मी आज काय होईल तसं हा? आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. देवालाच हाक मारतो बघ. आता त्याला लावतो नवस. गेलो देवावर इलो. विचार देवा. नाही, नाही, बघ तुला. नाही, नाही, देवा विचार. नाही, देव तुला खरा दाखवतो. खोटा बघता विचार देवा. अरे उजवा दिला ना तर तुझा आणि डावा दिला ना तर माझा. बघ तू बघ आता तू विचार. तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी. संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी हा जो खांडेकरा ह्याचं म्हणणं आहे ह्याचं पेरू मी चोरलेला आहे. तर देवा असं मांग पुढे करू नको. बघ काय बघ मांग पुढे करतोय. करू नको बाय माझ्याशी. खरा सत्याने सांग मी तिथं पेरू चोरलेलं नाही बाय माझ्या. काय चाललंय मोरे? काय चाललंय? काय काय झालं की आपल्या घे बाय माझ्या आईची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर. दुसरी काय कामं नाहीत तुम्हाला? ये. आम्हाला आहेत ना, तुम्हाला नसतील, आम्हाला आहेत. नका ते सतत सतत करत जाऊ. देव देतो ना. हाय सर येवा. एक मिनिट. प्रसाद खांडेकर, तुम्ही मला काही न विचारता मला मी देवडूड आहे हे मान्य केलं? आता काय मी सांगणार तुम्ही नाही आहे. तुम्ही सांगणार मी हाय. हा. मग तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवणार. हा. ऑडियन्सला तो पटणार नाही. एक प्रश्नचिन्ह राहणार. मला केवढा स्किट वाढल. नाही दे. त्याच्याशिवाय तू हाय देवदूत एक काम कर. या मला का मार आणि तुझ्यावर वरती घेऊन जा. घेऊन जा वरती घेऊन जा. नाही नाही, मी माझ्या कुंकुवाकडे घेऊन जाऊ द्यायचं नाही. तुम्ही माझा फोडा तोडा, नाहीतर मी अंग तोड्यान. टर्मिनेटर वहिनी शांत व्हा. शांत व्हा. लागला की मग कशाला उगाच काहीतरी तोडा फोडा. अहो मी नाहीये. मी कोणाला घेऊन जायला आलेलो नाहीये. मग मी देवडूड आहे. आय एम नॉट यम. आय एम देवडूड. आय एम कूल ब्रो. आय एम Yeah, कूल. yeah. मला पाठवलंय खाली तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला.
काहीतरी आपले तुमचे बालिश प्रॉब्लेम असतात. काही बालिश काय प्रसाद खांडेकर, तुम्हाला खरंच वाटतं ह्यांचा काय पोपट म्हणजे यांनी पाळलेला पोपट तुम्हाला शिव्या घालतं? घालता तुमका माहिती नाही देवदूत, ह्यो कसं पोचलेलो माणूस तुमका माहिती नाही. काय माहिती, काय? याने काय केलं ना माहितीये? काय? माझ्या झाडासमोर चाफो आंबो होतो. तो गोड आंबो मेला देव केला आणि दुसऱ्या दिवशी मुदाजवळ असं लिंबू सापडलो माका, टाचणी मारलो, तेव्हापासून झाडान फळ देणं बंद केलाय. बाहेर काय हे वासड्या क्या तुझ्या खानदानात अरे बाप जाप द्या त्याला मोर कधी आले काय म्हणा सांग. ए मोर्या, अरे ए, तू मला आंब्याच्या गोष्टी करतोय. आमच्या वंशाच्या गोष्टी करू नको. मेला आमचे वंश वेल काढ. अरे काय? तुमका सांगता ह्यांचं वंश ना ह्याच्या समोर मरणार होतो, थांबणार होतो. ह्यो मेलो ह्याच्या बापाशी 10 वर्षांनी झालो. ए गबा काय वाटेल तर बोलू नको. अरे थांबा रे, शटापम. मी आहे मध्ये माझं भान ठेवा, मी देवडूड आहे. काय चाललंय तुमचं? अरे एवढे तुमचे पूर्वज चांगले गुण्या गोविंदाने राहत होते, कशाला भांडताय तुम्ही? पूर्वज भांडत होतं नि अमुक भांडत होता काय कसं काय मला सांगा. पूर्वज भांडत नव्हते. मग? नव्हते, तुम्ही नव्हते का? भांडताय. अच्छा, आम्ही- माझ्याकडे आमच्याकडे सगळ्या फॅमिली हिचा इन्फॉर्म आहे. एक मिनिट ह्याच्यात थांबा. काय लागेल? हा हे बघा अरे? अरे यांचा कोण आहे? आजा यांचा आजा राजा खांडेकर माझा हा? राजा खांडेकरांनी चंद्रभागा मोरेंना पळवली. चंद्रभागा एक हा, काय- हा. काहीतरी चुकीचं असेल. काय चुकीचा नाही, नाही. बघा नीट बघा. नाही. अहो चंद्रभागा मोरे माझी आत्या. हा. हो तरीच माझा बाप लय टेन्शन मध्ये होता. एक. 10 वर्ष लागली त्याला सदम्यात बाहेर यायला. याच्या आजान माझ्या हातीला पिलवला भर मंडपात नाही, ना. तरी माझं बाबा मला सांगायचं या खांडेकरीने लय आम्हाला त्रास दिली नाही. लय म्हणजे लयच त्रास दिली नाही. देवदूत आता मागा सांगा, प्रेमात विरोध केलं तर बंड तर होणारच. अरे होणार काही आहे. म्हणून मांडवात बोलवून द्यायची माफ काय? करा रे, शांत बसा. माझं चुकलं, मी चुकीचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. हा. दुसरं ना त्याच्या आधीच देतो. 1965 साली बघा. मोऱ्यांनी काय मदत केली आहे तुम्हाला खांडेकर? म्हणजे यांच्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांना काय मदत केली आहे? यांच्या आजांनी तुमच्या वकिलाला विष पाजलं होतं. ती काय इन्फॉर्म देतोयस तू? म्हणजे देवदूत तू नो नाही. ह्यांची ती जमीन आमची नाही. नाही, जमिनीचा निकाल ह्यांच्या बाजूने लागलो होतो तुमका सांगताय. तरी माझं आजो माका सांगत होतो, आमचा तो वकील होता वकील, तो दुपारी जेवला आणि मेला नंतर डुरुक करूक लागलो. तिकडे कोर्टात गेलो, ऑब्जेक्शन डुरुक बोललो. तिकडे न्यायाधीशाने सगळा निकाल ह्यांच्या बाजूने लावला. नाही काहीतरी घडलं असेल. आमची जमीन दे आमची. अरे तुझी जमीन कशी? तू वाटेल तर बोलशील का म्हणता? अरे थांबा ना यार, तुम्ही का सतत भांडायला लागता मला कळत नाहीये. मूर्ख जमात आहे नुसती तुमची, मूर्ख. बरं ठीक आहे आम्ही मूर्ख आहोत. मग? एक गोष्ट मला सांगा. काय? मी मुंबईतनं नटी आणली होती, तिनं माझ्याकडे राहायला पाहिजे. 10 वाजता का घेऊन गेला? मोरे मी नाही घेऊन गेलाय. हा. मी तिकडे बस स्टँडवर उभं होते देवदूत. ती नटी बशीतनं उतरली आणि माका विचारला फॉरेनचं संडास कुणाकडे आहे. मी म्हटलं माझ्या घरी आहे. माझ्या घरी येऊन राहिली ती. हा आणि एवढं तुम्हाला वाटत असेल ना ती तुमच्याकडे यावी तर तुम्ही बसवा फॉरेन संडास. कशा फॉरेनचं संडास बसूच? मुंबईतून कोणतरी येताला रे आमच्या घरात हाकताला म्हणून. आमका नाही असली इच्छा. होय काय बसूच इच्छा नाही? मग तू माहेरी गेल्यावर चंपा कशाला येऊन राहते तुझ्या घरी? चंपा? हा कोण असा मला काय चंपा कोण असा? चंपा हे कमिनिय बांधा, घारे डोळे आणि जी शिमग्यात ऑर्केस्ट्रा घेऊन येते ती. नाही तुम्ही मला सांगा ही चंपा काय करी होती आपल्या घरात? ऐकून घे. सांग त्याला. परमिशन आहे आता चंपा. हात टाकू नका. काय नाही हे बघा तिला ऐका नाही तिला चंद्रा गाण्यावरच्या स्टेप शिकायच्या होत्या. त्याच्यामुळे मी काय केलं तिला अख्खं गाणं शिकवलं तिथं. घराच्या दाराने खिडक्या बंद करू. हा. खिडक्या काय उगाच बंद नाही गेल्या. हवा केवढी भार तिच्या अशा पापण्या फड पडायच्या. त्याच्यामुळे तिला काय दिसायचं ना चक्करून पडली असती मग. म्हणून मी तासभर 1.5 तासभर ती खिडक्यानी दारा बंद गेली होती. आणि वसाड्या तू मला काय सांगतोस? हा मी नुसत्या स्टेप शिकवल्या. हा तू अख्खी तिला गाणं शिकवलं त्याचं काय सांगितलं बायकोला? काय? काय नाही, तसं शिकवलं नाही तर. विचार काय शिकवलं ना? अगं तसं काय नाही शिकवलं? तर. मी टिप नाही टिप बरसा पाणी. बघा. तुमची पिवळी साडी तिला दिली होती हा, यांनी. ना? आहे ना? मी नाही या मेलन माझ्याकडे पाठवला. ए मी नाही याने माझा पत्ता नाही. दिला. तू 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 माझी ओळख करून दिलेस मी नाही दिलाय करून. याने माका धंदा अरे, केला. नाही, मेला. नाही. थांबा, हा, तुम्ही मागचा. दोघांनी थांबा. तू बघ याच्यात. हा? तू बघ याच्यात कोणाच्या घरी पहिल्यांदा गेली होती ती चंपा बघ. एक मिनिट थांबा. हा 5 मार्चला मोऱ्यांच्याकडे होते, 10 एप्रिलला यांच्याकडे होते. आधी तुझ्याकडे गेलाय. नाही नाही आधी तुमच्याकडे गेलो. तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला नादाला लावले. हा, याने लावला नंदाला. तुझ्या नवऱ्याने पिवळी साडी दिली ती माझ्या नाही हे पिवळी साडी तर ह्या मेलं काळी साडी घालत अरे, असेल तो, अरे, काळी साडी आणि लुंगीवर नाचत. काळी साडी. मी बघितलं नाही, तो लुंगीवर नाचतो. तुझ्या नवऱ्या अरे थांबा ना,
खरंच कळत नाहीये का भांडताय नका एवढ्या गुण्या गोविंदाने राहताना रे तुम्ही कशाला भांडता मला कळत नाही मोरे कशाला भांडता यांच्याशी दत्तू जेव्हा आजारी होता त्याला ताप आला होता तुम्ही गावी नव्हतात कोणी तेव्हा खांडेकरांनीच त्याला दवाखान्यात नेलं होतं ना विसरलात हा आता एवढूसा पोरगा तापाने फणफणतात त्याला नेणार नाही काय काय झालं तरी शेजारी आहेत. मग? असं कसं करून झालं आणि खांडेकर तुम्ही सुद्धा अण्णा तुमचे गेले होते तेव्हा तुमच्या नातेवाईकांना मोरेंनीच त्यांच्या घरात आसरा दिला होता ना त्यांच्या घरात राहायला दिलं होतं देवडुडा नको त्या गोष्टी काढू नको हा बाबा हे दुःखाच्या प्रसंगा शेजारी कामाक नाही येतले तर कधी अरे येत मग तेच म्हणणं आहे माझं यार संकटात तुम्ही एकमेकांना साथ देता ना मग तसे आनंदातही द्या आणि बाकीच्या वेळी द्या ना कशाला उगाच कोणीतरी पूर्वजांनी केलेले वाद तुम्ही आत्ता उकरून काढता आणि त्यावर भांडत बसता कशाला ते वाद ते राग सगळे पुढच्या पिढीवर टाकताय मला कळत नाहीये इतिहास उगाळत बसला ना तर वर्तमान चिंतित होतं आणि भविष्य नासतं हे लक्षात ठेवा वा वा देवदूत आल्यापासून पहिलं वाक्य काहीतरी देवदूत सारखं बोलला सा प्रसाद वाटेन देवळात जाऊन कळलं ए! नको बोलूस जास्त मिठी मारा मिठी मारा चल मी यायला ग बस अरे जाऊ दे चल, काय झाला गेलं विसरून जा झाला गेला विसरून जा ती जमीन माझ्या नावावर करून टाक चल आता ती माझी आते पलवली हो आहे ती काय मला परवानगी देणार आहो? नका भांडा आते असते तर दिली असती ना दिली परत. असती म्हणजे जमीन आमच्या नावावर आहे. जमीन हाती देऊ शकतो देऊ ना. पाहिजे म्हणजे काय नका भांडू. अरे नका रे. वा 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 स्किट भारी झालं शेवट खूपच भारी झाला सई मजा आली धमाल परफॉर्मन्स होता रस्सा तुझा बेभान अभिनय पाहून मी थक्क झाले मला मी आजपर्यंत आयुष्यात केलेल्या सगळ्या बेभान अभिनयांची आठवण करून दिली त्यानिमित्ताने हसवत हसवत संदेश खूप छान दिलात आणि माणसाचा स्वभाव बघा किती विचित्र असतो एवढं त्यांनी सांगून सुद्धा ते परत भांडणात जुंपले तर तो एक विरोधाभास आणि आयरनी पण बघायला मिळाली मजा आली वा 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 एकदम कूल परफॉर्मन्स थँक्यू गाईज मंडळी हत्तीच्या हट्टीपणामुळे जेरीस आलेले गावकरी जमले त्याच्यावर उपाय शोधायला चला आपणही त्यांच्या या चर्चासत्रात सहभागी होऊया आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं ए थांब रे चिको थांब तुझा हत्ती घेऊन इकडे ये थांब एकदम आपण कशासाठी जमलेलो आहोत आज आपल्या गावात हत्तींचा जो काही एक सुळसुळाट झालेला आहे त्यानिमित्त आपण वन खात्याला एक अर्ज लिहिला होता बरोबर की नाही तर वन खात्यातून आज आपले हे हत्ती मित्र प्रसादजी खांडेकर आपल्याला भेटायला आलेले आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर सगळ्यात आधी आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया काय बस 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 झाली ते स्वागत बिगत फॉर्मॅलिटी राहू दे मुळात काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे बरोबर तुमच्या गावात जो सुसुवाट चाललेला आहे हत्तींचा तर मुळात हत्ती कसा हा एक इमोशनल प्राणी आहे तसं पाहायला गेलं तर कृतज्ञ प्राणी आहे म्हणजे तो सहसा पिसळत नाही पण आपण काही केलं चुकांमुळे जर पर्यावरणाचा समतोल बिघडला तर हत्ती पिसाळू शकतात कळलं सो आपण पहिल्या त्या सर्व एक क्रम बघून घ्या तुम्ही मला सांगायचं मी नोट डाऊन करत जाईन बोला तुम्ही हा गेला महिनाभर गावात हत्तींनी गदारोळ माजवलेला आहे बरोबर तुम्हाला सांगतो आमचं बरंच नुकसान हत्तींमुळे झालेलं आहे हा जो सावत्या आहे रोहित याच्या ऊसाचं फार नुकसान झालेलं आहे ऊसाची शेती आहे त्याची त्याचं फार नुकसान झालेलं आहे लय नुकसान हो साधं सुद्धा होय आणि साहेबानू ह्याच्या शेतातला ऊस झोपल्यामुळे काय झालंय माहिती आहे आमच्यासारखे जे होतकरू तरुण आहे त्यांचा सगळा प्लॅटफॉर्म आणि प्रायव्हसी रसात आला गेली हो थांबा रे ए थांब रे चिको वाटेल ते बोलू नको शांत बस काय झालेलं आहे पिसळलेले हत्ती या गावची मोठी समस्या झालेली आहे तर त्यावर आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा साहेबांनो नाही काही तर मार्गदर्शन आहे तर जरा लवकर करा नाही माझ्या बारकी ताप इलो ना मका घरी जाऊचा लवकर काही तर करा हरकत नाही मला सांगा हे जे हत्ती आहेत ते पहिल्यांदा कुणी पाहिले कुठे नमस्कार अरे कुठे होते दिसलेच ना मग अचानक आले हो
मी या गावातला प्रथम नागरिक आहे, कळलं काय तुम्हाला? अरे हा आणि गावातला सरपंच नमस्कार. म्हणून तुम्हाला नमस्कार करतो, खंडूकुट्टी साहेब. कुठले खंडुकुट्टी कोण आहे खंडुकुट्टी? सरपंच चुकताय तुम्ही. काय झाला? खांडेकर इतकं साधं नाव आहे त्यांचं. अच्छा, हे आहे काय? खांडेकर. पण सांगतो काय झालं माहितीये काय? अहो मी सकाळी आंघोळी केली, हा तेल लावलं डोक्याला, हा. सदरा घातला, पिरे मारला, फुसुक फुसुक न निघालो. हा. तिकडे ही धावत आली पोरगी, शिवाली. हा. ती बोलली मी हत्ती बघितला. तुला काय केलं? हत्ती बघितला? पाला! मी पळालो मग. हत्ती कुणी पाहिला? ही नाही. तुम्ही पाहिला हत्ती? सांगा कधी पाहिला आणि कुठे पाहिला? साहेबांनो ए, कोण बोललं? त्याच बोललो. मला काय वाटतं साहेबांनू, हिच्या आवाजामुळे हत्ती पिसाळले आहेत. मम्या चेची ना मग होय, कानपाट फोडून ठेवून. साहेबांनो काय झाला माहिता? बोला. तो कोंबडी पलाली गाणं ना ता रीला ना ता शूट करूक मी ओकांच्या जांभलीच्या झाडाखाली गेलेलोय. अच्छा. तर तिकडे मी शूट केलं, झाडात काहीतरी वलवलला, मनान वाकून बघलं तर अगे बाय माझे योदो मोठो हत्ती घाबरलाय, पलत पलत दिलं यांका सांगू. ओके मला सांगा तो एकटाच होता की कळप होता? ओ साहेबांनो, हत्ती बरोबर आम्ही काय सोयरूक दुलवलेली आहे? एकटा होता का 3-4 होत? आईशीच्या भावाच्या चौकशा करता बाई. एक मिनिट. अहो एक तर आम्हाला उपद्रव झालेला आहे त्याचा. हत्ती दिसरा हा महत्वाचा आहे का नाही? आम्हाला उपाय काय तो सांगा. एवढे काय भडकले ते? अहो भडकतील नाही तर काय, हत्तीने ना उसाच्या शेतात रंग्यात पकडली. दात काढू नका वसाड्याने. गप्पा, गप्पा. साहेब काय रंग्यात म्हणतील? पकडलं म्हणजे? आता मोऱ्यानो हाय तर साहेबांनो काय आहे, मोरे आहेत ना उसाच्या शेतात पोट खाली करायला गेले होते. हत्तीने त्यांची मीटिंग अर्ध्यावर उठवल्या, टमरेलाच सांगल्या, सगळे विषय असे तरंगत होते पाण्यावर, म्हणून त्रास आहे त्यांना. बाकी काय. साहेबानू मरता मरता वाचले ते माहितीये काय? एकटेच बसले ते समारंभाला. हा माहितच नाही मागणं हत्ती आला. नशीब हत्ती घसरला म्हणून हे पुढे पळाले. एक मिनिट, हत्ती घसरला? हो, हत्ती कशावरून घसरला? त्या हत्तीला आणि मोऱ्याला माहित, तो विषय आम्ही मीटिंग मध्ये घेतलेला नाही. पण तुम्हाला सांगतो, जाताना हत्ती असं करत होता आणि मोऱ्यांकडे बघत होता. मी बघितलं तर. बरं हत्तींना मोरेंनी पाहिलं. म्हणजे काय सांगू साहेबांनो, झालं सुरू. बाजूला बरे काय झालं, मी परसाकडे बसलेला जाऊन, हा परसाकडे बसला तर मी आपला इकडे तिकडे बघी तर कुणीतरी माझी पाठ खाजवला. आणि काय समजलं, पण माझा दोन्ही हात पुढे खाजवतो कोण पाठ, म्हणून मी मांग वळून बघितला, असं काहीतरी चालू होता. बघतो तर काय, हा भव्य दिव्य माहिती आहे, ही मोठी सून, असं मोठं कान, असं दात, एवढीशी शेपटी, नुसता फुर केला ना सगळं टंबरे उलटवून टाकला. लेंग्याचा आठ करून मी कसा पळालो माझं मला माहिती आहे. काय रे लेंग्याचे आठ करून हो. ओके, हा. लिहू असा गेला ठीक आहे. त्याच्यात. हा. बरं पुढे. लेंग्या नाही, खरं सांगतो कंडक्टर साहेब, माझी मिशी तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझं नाव नीट घ्या, खांडेकर आहे मी, खांडेकर. हा हा तेच तो. अहो, मुद्दा काय आहे? तो लेंग्याचा आड घेऊन पळाला, हे महत्वाचं नाही काय तुम्हाला? बरं ठीक. हो तुम्हाला सांगतो, हे आहेत ना असं कल्पना येतात ना सगळ्या गावाची नाचूच करतात. बरोबर. मुद्दा इतकाच आहे खांडेकर साहेब की हत्तींनी आम्हाला नको नकोसं केलेलं आहे, तर तुम्ही बाबा एखादी काही उपाययोजना नाही असेल नाही तर बरोबर सांगा. आहे. म्हणजे कसं आहे, आपण हत्तींची मेंटॅलिटी समजून घेतली पाहिजे. मुळात आपण बघूया की हत्तींना तुमच्यापैकी कोणी त्रास दिलाय का? मला सांगा, फळात असे फटाके ठेवून ते कोणी जंगलात फोडलेत का? अजिबात नाही. फटाक्यांचं काय नाही. किंवा मग हत्तीच्या पिल्लांची कोणी छेड काढली आहे का? शिकारीचा प्रयत्न कोणी केलाय का? नाही नाही. साहेबांनू आम्ही कोणीच काय त्रास देऊक नाही. काय रे पोरांनो? होय होय. तुम्ही त्रास दिला नाहीये याचा अर्थ हे हत्ती अभयारण्यातनं आलेले आहेत. मग त्या अभयारण्याला सांगा, तुझं हत्ती सगळं बांधून ठेव वाचाड्या, इकडे तिकडे कशाला फिरवतोस? संध्याकाळी राण्याला मीटिंगला बोलवा. बोला. मी बघणार ना सरपंच वगैरे, मी लय तुडवीन आधीच सांगतो तुम्हाला. अहो अभयारण्य जिथे प्राण्यांना अभय दिलं जातं ते जंगल, त्या जंगलात आले असतील हत्ती असं म्हणायचंय मला, कळलं? एकदा जाऊन या तिकडे. हो काय बोलताय हो. असं साहेबांनो, मी काय म्हणतोय,
मागल्या महिन्यात ना सर्कस इली होती त्यातल्याच नाही ना मग हे ती हल्ली सर्कशीत हत्ती नसतात ते जुना जमाना होता ते आता बंद केलंय हा, कळलं? मग? मुळात आपण विचार केला पाहिजे की ते हत्ती का आलेत मला सांगा तोच हत्ती येतो की वेगवेगळे हत्ती येतात तर आम्ही कसं काय ओळखणार ते काय भांग पाडून येत आहे त्यांना मोठे मोठे केस आहेत भांग पाडतायत नवीन कपडे घालतायत कायच्या भावाच्या गोष्टी करता वाय अरे एक सोड आणि दोन चुलं आणि एवढीची शपटी आणखी कसं काय बोले काय साहेबांनो हत्ती गावलो ना की त्याच्या दाताचो तुकडो माका देशात काय ते माझ्या बारक्याक ताप येता ना एका बाबान सांगल्या नाही दाताचो तुकडो गळ्यात बांधलो ना की त्याका ताप येऊचो नाही अहो असं अलाउड नाहीये प्राण्यांचे हस्तिदंत वाघ नक याच्यावर कायद्याने बंदी आहे तुम्हाला कळतंय हे असं नाही वापरायचं कळलं हा मी काय म्हणतो आपण असा करूया की ग्रामपंचायतीच्या हेड लेटर वरती माझी सही करतो एक शिक्का मारतो न त्यांना तडीपारचं लेटर देऊया काय देऊया तडीपारचं लेटर देऊया म्हणजे जातील ते आणि हत्तीने तुम्हाला खाली ठेवून असं तुमच्यावर शिक्का मारला तर चालेल नको साहेबानू हा मी ऐकलंय हत्तीच्या पायाखाली अंड फुटत नाही खरं आहे काय जाऊन बघतोस काय करायचं तुला अंड फुटतं की नाही हा विषय इथे डिस्कस करायला आलो मी हा नाही मी काय म्हणतो ऐका ना जर हत्तीच्या गळ्यात आपण लिंबू बांध दिला तर आमच्या गावात जी काय इडा पिढा आहे ती सगळी बाहेरच्या बाहेर जाईल तर करूया काय बरं तर हे काय चाललंय मी ह्या काय बाईला हस्तिदंत हवे त्यांना लिंबू बांधायचं त्यांना अंड फोडायचंय मी काय म्हणतो पांडुलाल साहेब तुझा बाप पांडुलाल पांडुलाल आहे मी. सगळे फालतू आहेत, फालतू मला थांबायचं मरा. साहेबांनी- हत्ती करा, काय करायचं ते करा. मला- खांडेकरजी सांगूकच नाही काय खांडेकरजी मास्तरांनो खांडेकर साहेब मागून हत्तीसारखे दिसतात ना तुला महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.